जया चिंतने साधका वेद साधे प्रसादातया वासनिका सुगोत्रा नमस्कार मे भिक्षुकास्तान मात्र नमस्कार मे भिक्षुकास्तान मात्र सर्वात्म श्री संख्येने जास्त आहोत मंडळी आपण आणि गीता जयंती आहे. कुरुक्षेत्राच्या मैदानावर भगवंताने गीता सांगितली. बस तो दिवस आज आहे. पुन्हा आपण एकदा भगवान श्री कृष्ण महाराजांचा जय जयकार करूया. श्री गोपाल अखिल भारतीय महानुभाव संमेलन श्रीमद भगवद्गीता जयंती महोत्सव आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्या निमित्तानं आयोजित ही धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुळाचार्य अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष फलटण निवासी आदरणीय श्री बाबा, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परिमांडलाचार्य आदरणीय आचार्य प्रवर श्री जाळीचा देव निवासी आदरणीय श्री बाबा, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय उपाध्य कुळाचार्य आचार्य प्रवर रणाईच्या निवासी आदरणीय श्री बाबा, ज्यांनी गेली कित्येक वर्षापासून भगवद्गीता ही अनेक शाळकरी मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचवली. मग ती विद्यालयाच्या माध्यमातून असेल, महाविद्यालयाच्या माध्यमातून असेल, पवित्र काळाच्या महाराष्ट्रात सातत्यानं पंचकृष्ण प्रबोधन परिषद करत गेली. त्या परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर बुलढाणा निवासी आदरणीय श्री बाबा, उपाध्य आमदार परमपूज्य आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री साळकर बाबाजी, या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व आमदार मंडळी, संत महंत आचार्य तपस्विनी, सश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, हे भव्य दिव्य आयोजन खऱ्या अर्थानं या ठिकाणी केलेलं आहे. मागच्याही वर्षी अष्टजन्म शताब्दीच्या निमित्तानं, कारण असं वाटत होतं की अष्टजन्म शताब्दीचा कार्यक्रम भव्य स्वरूपात आपल्या संप्रदायामध्ये संपन्न होईल की नाही. पण ही नाशिकची खऱ्या अर्थानं ही सगळी मंडळी उभी राहिली आणि न भूतो न भविष्यते असा अष्टजन्म शताब्दीचा कार्यक्रम या नाशिकमध्ये खऱ्या अर्थानं संपन्न झाला. आणि त्याचे आयोजक आणि आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय माननीय श्री दिनकरण्णा पाटील, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ते राष्ट्रीय संघटक आहेत, राष्ट्रीय संत संमेलन प्रमुख अखिल भारतीय वारकरी मंडळाचे ते आहेत. त्याचप्रमाणे माजी आमदार आदरणीय बाळासाहेब सोनम, मान्य श्री दत्ताजी नाना गायकवाड, मान्य श्री प्रकाश शेठ नन्नावरेजी, जे महाराष्ट्राचे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, आणि माननीय श्री सद्भक्त आदरणीय श्री राजेंद्र जायक भावे, या व्यतिरिक्त आचार्य प्रवर महंत श्री सुखिनकर बाबा हे खऱ्या अर्थानं पाठीशी आहेत. परमपूज्य आदरणीय महंत श्री चिरडे बाबा, परमपूज्य आदरणीय महंत श्री कृष्णराज बाबा आणि सर्वच नाशिक जिल्ह्यातली संत मंडळी, या सगळ्यांच्या खऱ्या अर्थानं प्रयत्नाने हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे.
आणि त्यातल्या त्यात या मतदारसंघाचा जो जनाधार आहे, जे आमदार आहेत ते जितूभाई चौधरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने उभा राहिला. कार्यक्रम उभा करताना अत्यंत अडचणी निर्माण होत असतात. आपलं मोठेपण हे सगळं बाजूला सारून लहानपण घेऊन खऱ्या अर्थानं कार्यक्रमाची आखणी करावी लागते आणि मग त्यातून असे भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले असतात. आणि म्हणून या मंडळींचे किती अभिनंदन करावं, या मंडळींचा किती आभार आपण मानावा मानवाब संप्रदायाने. वास्तविक बघता हा दुर्गम भाग आहे. आता येत असताना मधातला घाट बंद झाला आणि मधातल्या रोडचा आम्ही ज्यावेळेस आलो आणि म्हणून या भागातली खेडी बघता आली, तिथली राहणसहान बघता आली, काही ठिकाणी भेटून बोलून त्याला अनुभवता आलं. असा दुर्गम असलेला भाग आणि या भागामध्ये कैवल्यवासी अनंतराज बाबा कपाटे यांनी यावं आणि इथे धर्मज्योत लावावी. अनेकांच्या हृदयापर्यंत सर्वात श्री चक्रधर प्रभूंचं आणि गीतेचं तत्वज्ञान त्यांनी या गोरगरीब जनतेच्या हृदयात पोचवावं, हे पवित्र कार्य गेल्या कित्येक दशकापूर्वी आपल्या पूर्वजांनी या मातीत केलं. म्हणून खऱ्या अर्थानं त्या पूर्वज आम्हाला वंदनीय आहे, चिंतनीय आहे की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं हे घडलं. आणि मग त्यानंतरच्या काळात जाधववाडीचे बाबा इकडे आले. त्यांनी खऱ्या अर्थानं धर्म आणि प्रचार प्रसार या भागामध्ये केला. या भागातल्या अनेक लोकांच्या हृदयापर्यंत हा संप्रदाय, या संप्रदायाचे असलेले नियम हे खऱ्या अर्थानं हृदयापर्यंत त्यांनीही पोचविलेले आहेत. ही पवित्र कार्य करणाऱ्या खऱ्या मंडळींमुळेच आज खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या संख्येनं आपण इथे हजर झालो. इतक्या मोठ्या संख्येनं हा सगळा समाज या ठिकाणी आलेला आहे. वास्तविक पाहता भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी केवळ आयोजकांचीच तयारी असावी लागत नाही, तर तुम्हाला सर्वांची मनापासून खऱ्या अर्थानं तयारी पाहिजे असते. आणि त्यावेळेसच हे भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले असतात. कालचाही कार्यक्रम ऑनलाईन खऱ्या अर्थानं बघायला मिळाला. कृष्णराज बाबा मराठे यांचेही विचार मी त्या माध्यमातून ऐकले. अण्णांचं प्रास्ताविक ऐकलं, त्यांची तळमळ ऐकली. अनेकांचे विचार खऱ्या अर्थानं ऐकायला मिळालेले आहेत. बरोचचा महत्वपूर्ण प्रश्न खऱ्या अर्थानं काल उपस्थित झाला आणि वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन वरती बातमी येऊन गेली. किंबहुना तुम्ही करत असलेले मोठे कार्यक्रम कदाचित वर्तमानपत्रात येणार नाही, पण अशा काही गोष्टी असतात त्या उक्त केल्या की ताबडतोब वर्तमानपत्रातून त्याला खऱ्या अर्थानं पहिली पसंती दिल्या जाते. आणि मग ती बातमी आल्यानंतर जिव्हाळ्याचा आपला तो प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अण्णांची आणि माझी भेट 7 तारखेला झाली होती. अण्णांना मी म्हटलं आपलं ठीक आहे, आपल्या ग्रंथात आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. जर विशाल देवांचा काही पुरावा आपल्याला मिळतो का शासन करणारी गुजरात सरकारच्या माध्यमातून जितूभाई याचा 800 वर्षापूर्वीचे काही डॉक्युमेंट्स राजवाडा जर आहे, विशाल देव प्रधान होते आणि त्यांचा जर खऱ्या अर्थानं तो राजवाडा आहे तर गुजरात सरकारच्या त्या ज्या ठिकाणी जुने दस्तावेज ठेवले असतील त्या ठिकाणी नक्कीच त्या राजवाड्याची कागदपत्रे आपल्याला मिळू शकतात. आणि त्या कागदपत्राच्या माध्यमातून पुढची दिशा खऱ्या अर्थानं आपल्या संप्रदायाला ठरवता येणार आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण मुळातून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आपल्याकडे आहे, ग्रंथात आहे, ग्रंथातले उल्लेख अत्यंत महत्वाचे आहे.
आपल्या पोथ्याचं अत्यंत महत्वाच्या आहे. पोथ्या याचसाठी महत्वाच्या असतात आणि म्हणून या पोथीतलं ते नाही, या पोथीतलं ते नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण खऱ्या अर्थानं त्या पोथ्या जर आपल्याला न्यायालयापर्यंत न्यावा लागेल, हा काही छोटासा लढा नाही, हा अत्यंत मोठा लढा आहे. आणि म्हणून अखिल भारतीय मानवभाव परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. बाबा नुसतं घरात बसून जमणार नाही, सांगूनही जमणार नाही. या ठिकाणी खऱ्या अर्थानं परिषद आणि परिषदेचे 51 सदस्य जर सगळ्यात पहिले भडोसला उपोषणासाठी येत असेल तर हा समाज सगळा तिथे येईल, हे निक्षून या ठिकाणी सांगतो. नाही तर केवळ नाही, तुम्ही पुढे व्हा, गोळ्या आपण खा आणि बाकीच्यांनी मागं राहा. कशासाठी? मी अनुभवलंय, अनुभवाचे बोलतो मी काही खोटं बोलत नाही. मराठी भाषा विद्यापीठासाठी मी लढलो. आज त्याचं यश आहे महाराष्ट्राला की महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला जाहीर झालं स्वामींच्या नावानं. मराठी राज्याचं विद्यापीठ आंतरराष्ट्रीय दर्जाचं, एका महिन्याचा तिथल्या कर्मचाऱ्यांचा पगार 27 कोटी आहे. एवढं मोठं विद्यापीठ प्रचंड लोकांमागे लागलेली असताना सुद्धा, प्रचंड सरकारवर दबाव असताना सुद्धा साधारणतः सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या कृपेनं ते या रिद्धपुरात झालं आणि मानवांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला. ही एक आनंदाची गोष्ट नागपूरच्या विधान अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थानं घडलेली आहे. गेली 10 वर्ष सातत्यानं लढत राहिलो. परिषदेकडे मागणी केली, यासाठी ठराव द्या. दुःख आहे, हे दुःख व्यक्त करतो मी तुम्हा सर्वांसमोर. परिषदेचे अध्यक्ष आहे, पदाधिकारी आहे, का बोलावं नाही आम्ही, का बोलावं नाही? मी ठराव मागत होतो की मराठी भाषा विद्यापीठाचा ठराव परिषदेने द्यावा. त्याच पद्धतीनं रिद्धपूरच्या रेल्वे स्टेशनचा ठराव, रिद्धपूरच्या विकासाचा ठराव आणि गोरक्षणचा ठराव, यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. कृष्णराज बाबा शिक्रापूर हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आहेत, पण परिषदेनं ठराव आम्हाला दिला नाही. हे निक्षून तुम्हाला सांगतो की नाही दिला. परिषदेने ठराव नाही दिला. त्यावेळेस गोविंद प्रभू सेवा समिती आणि अमरावती आश्रमच्या लेटर पॅडवर लढत गेलो आणि मग तो आज खऱ्या अर्थानं आपण सर्वच जणांच्या लढ्यात विजयी झालो. का दिला नाही हे माहित नाही. मुठभर लोकांनी सांगितलं असं म्हणून दिला नसेल तर मग अखिल भारतीय मानवभाव परिषद मुठभर लोकांच्या ताब्यात आहे की समाजाची आहे, याचंही उत्तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. या पद्धतीनं जर खऱ्या अर्थानं आपण कामं करत असू तर कामं होतील. वास्तविक अष्टजन्म शताब्दीचा कार्यक्रम आणणं अखिल भारतीय मानवभाव परिषदेने घ्यायला पाहिजे होता, तो तुम्ही घेतला. म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला कळलं, प्रचंड लोक त्या ठिकाणी आली, तुम्ही उभे राहिले. म्हणून या मानवभाव पंथाचा भव्य दिव्य कार्यक्रम नाशिक मध्ये खऱ्या अर्थानं उभा झाला. आणि म्हणून या सगळ्या लोकांचे अभिनंदन. जेवढं काही करावं तेवढं कमी आहे. परिषदेनं याकडे खऱ्या अर्थानं लक्ष दिलं पाहिजे. दुर्गम असलेल्या भागाकडेही परिषदेनं लक्ष दिलं पाहिजे. इकडे आपण आलो पाहिजे. आपल्या विचाराची ज्योत सातत्यानं सर्वज्ञांनी सांगितली, त्या विचार ती जी ज्योत आहे ती ज्योत अखंडपणे तेवढं ठेवण्याचं काम तुम्हाला सर्वांना करावं लागणार आहे. नाहीतर इतर संप्रदाय, काही वर्षापूर्वी जन्माला आलेली संप्रदाय यांनी उतुंगाचा शिकार गाठलं आणि 800 वर्षापूर्वी शाश्वत विचार दिलेला, ईश्वर प्राप्तीकडे नेणारा, खऱ्या अर्थानं शाश्वत सत्य असलेल्या धर्माचा विचार शिबित राहिला. याचाच खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना दुःख वाटत आहे. हा प्रचार खऱ्या अर्थानं आमच्या पूर्वजांनी केला. त्या सर्व पूर्वजांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं नमन करतो आहे. आजही रिद्धपूरमध्ये अमरावती जिल्ह्याचे कलेक्टर अधिकारी यांच्यासह त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला त्यांचा फोन आला, मी सांगितलं मी नाशिकला आहे,
नाही पोहोचू शकणार. अनेक मंत्र्यांचे दौरे आता रिद्धपुराकडे लागलेले आहेत. नेमकं काय आहे बुवा इतकं साहित्य आणि इथे आद्यग्रंथ लिहिला गेला आणि म्हणून ही बघणाऱ्यांची आणि साहित्यिकांची मंदी आली खऱ्या अर्थानं पुन्हा रिद्धपुरकडे वाटचाल करते आहे. याचा मनस्वी आनंद तुम्हा सर्वांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला होतो आहे. आणि म्हणून अण्णांचा फोन आला. चिर्रे बाबांना सातत्यानं विचारत होते. प्रकाश साहेब सातत्यानं मागव होते बाबा येणार की नाही. म्हटलं प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून मी रात्री नाशिक मध्ये पोहोचलो आणि सकाळी तुम्हा सगळ्यांचं दर्शन झालं. तुमचं दर्शन या सगळ्या संतांचं दर्शन मला इतकं महत्वाचं आहे की तुमच्या भेटीत देव भेटे अनेक पाण्याचे गोमटे नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे. तुमच्या भेटीमुळे मला माझा साधन दाता मिळणार आहे आणि तो मिळाल्याचा आनंद खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून या सर्व मंडळीचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की खरं अण्णा तुमची तळमळ आहे. खरं तर तुमच्यासारखा माणूस भारताच्या लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारा असावा की त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचे विचार या ठिकाणी असलेल्या दुर्गम भागाच्या लोकांचे विचार खऱ्या अर्थानं तिथपर्यंत पोहोचू शकतील. आणि म्हणून नक्कीच या पवित्र कार्यामुळे साधनदाता तुमच्या पाठीशी उभा असेल. म्हणून मी तुमचे या ठिकाणी पुढे एकदा सगळ्या या समितीचे कुणाचं नाव राहून गेलं असेल, कुणी अनेक या ठिकाणी आपलं शारीरिक कष्ट घेतले असतील, सगळ्या गोष्टीनं हा कार्यक्रम परिपूर्ण केला. त्या सर्वांचा खऱ्या अर्थानं मी मनापासून या ठिकाणी